त्यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते पुरीन तुम्हाला. नवरीच्या मागे हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलवरी. हा, ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा, यानं पाहिली कलवरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. ए लय किचकट. आता हे निघालं फिरायला. हा याच्या बरोबर आहे का घरी आहे? बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे. हा बरोबर आहे. यानं जर गोष्ट पाहिली, नीट ऐका, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप बसायचं ना. मन एवढ्यांना मेसेज करतं, एवढ्याला. आणि आता दिवटे दादा कोण आहेत? त्यांना पाठीमागे दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमागे बोलवले. ए चला, ए आय. हा, यानं गोष्ट पाहिली, पाहिली, याला ती आवडली, पण चांगली का वाईट कोण ठरविल? बस फिट बसलं. मनानं एवढ्यांना जागा केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट ऐका, डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला, आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम बरे, आणि तयार झाला तो काम, आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो जरा नीट ऐका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. याला येतो तुमचं मत काय? आणि शरीरात तयार झाला तो काम, आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही. पुरावा असा आहे त्याला, कामातुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो, काल भैरव जयंतीला हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. कीर्तन संपल्यावर का मारणं. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही महाराज. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोगसू शकता. भोगसायला काही लई पैसे लागत नाहीत, पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आत गेल्यावर पैसे कोण खर्च? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठ्याने करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होतं ना, आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पावर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का?
त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, नेली ती. 29 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत आहे सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांनाच म्हटला फेर पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत. आयुष्यभर म्हशी बाजाराची पाळी आली. रागाला आकला ना. नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषध सांगतो ना, आपल्याकडे औषध आहे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राहायचं, फक्त बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप्प बसात. 1 2 थोडं हसायचं, पावर किंवा 3 तिथून निघून जा. आरड बा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडे. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढं किती किचकट आहे. बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो, आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या, गोविंद गोविंद. राग आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, लोभ आकळेल गोविंद म्हणा, मित्र वाढतील गोविंद म्हणा, आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा. पण ते मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय, तो काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा. तरुण पोरं विरं नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं हिंडू नका. रॅली, युवकांची रॅली, गाडीला झेंडे बिन भाकरीचे हिंडा. टिकून येताना पेट संपलं, लुटीच चला. पोरानो, तरुण पोरं, पुढारी बिडारी, कार्यकर्ते लोक नीट ऐका. 15 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी आपल्या मागे हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा स्वार्थाची नव्हती. आज आपल्या मागे हिंडणारा प्रत्येक माणूस स्वार्थात आहे. काय मध्ये तुमचं? 5 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारी लोक रुपयाची अपेक्षा करीत नव्हती आणि काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा करीत नव्हती, फक्त साथ द्यायची म्हणून हिंडत होती. आज तुम्ही एखाद्याचं काम करू नका, तो सकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जातोय. 8:30 वाजता सरपंचाला फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे. सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, त्याला तो फोनवाला म्हणतो कोणाशी बोलतो तू? 5 मागे तोय मागे हिंडलो, 5 ते होतो का मी दुसऱ्या पक्षात. आज निष्ठा निष्ठी नाही, दंगली करणं. पोरं नीट ऐका, 10वी 12वीचे सांड जरा नीट ऐका. हा, लय उतटल्यावानी करू नका ना. आलाय को अरे मिश्या फुटल्या नाही हरम येऊ तुम्हाला. कोटी रुपयाचा तुम्ही 100 रुपये नाही, 9,000चा मोबाईल आहे तुला, आणि आतली चड्डी नाही, चैन उघडी ना, तू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. 1 रुपया तरी कमवायची दान काय नाला का? हे बाहेरच्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला आलंय 5 रुपयासाठी, रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्र ते झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्र ते पंपावर मुक्काम करतात. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात. आणि आमच्या अवलादी 17 आणि 18 वर्षाचे नालायक रात्र रात्र 2-2 वाजेपर्यंत धाब्यानं हिंडत्या. लाजा वाटू द्या जरा. आणि घमेंड असली तर जगून दाखवा ना बापाची इस्टेट सोडून. फक्त बापाचं घरदार सोडून 6 महिने बाहेर काढून पा कशी जिरती. किती पिसाळेल, किती जाड कुत्र पाळा, ते वाघ शिवारात आल्यावर भुकत नाही. ते खाटाखाली लपते. ते म्हणते भुकलो का उचललंच मला. तुमची उगाच बापाच्या इष्टेची वळवळ आहे, नाही तर तुम्ही काय करता रे? काय टाप आहे हे एवढे शहर. इतरांनी पैसे कमावलेत का नाही? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमिनी ऐकल्या. ना आलाय का अवलाद नाही तर 1 रुपया कमवायची दानत नाही. ना आलाय का? 70,000ची पल्सर आहे त्याला. 70,000ची त्याला पल्सर आहे, 10,000चा त्याला मोबाईल आहे. काय इन्कम आहे ना का हो तुम्हाला? मोकळं रडू द्या, मोकळं रडू द्या. बाबा बोलवतो म्हणून धराल तोंड दाबून त्याचं. विचार करा जरा. पोरानं जरा विचार करा आणि सांगा, तरुण पोरं हा विनोद आहे का? हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. सावध वा पोरानो. 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, 10 वर्षापूर्वी मोर्चा
काढणं, दंगली काढणं, आंदोलन करणं, गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. 2018 नाहीये, कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा सतर्क झाली, पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा एकदम टाईट आहे. दंगल होऊन गेल्यावर सापडीत येते. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली, दंगल होऊन गेल्यावर सापडीत येते. बस गाडीत बस. एक तर गावाला गेलो तर तुला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. आणि पोरांनो ऐका, 100% जनतेकडे आता मोबाईल आहे आणि 80% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही गाडी बिडी पेटवायच्या, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची ना. विनोद नाही महाराजा. पोरांना वाटतं बा पोरांना वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, 2-4 दिवस युट्यूबला आलो. पोरांनो 3 महिने जामीन नाहीये. आणि तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी अजून 2 वर्षानं बायको सर करायची ठरली तरी पोलीस व्हेरिफिकेशन